महत्वाचा एक आपल्या ख्रिस्ती जीवनातला हा एक भाग आहे. याला आपण म्हणतो पवित्र विधी. हा कोणत्याही प्रकारचा रीतिरिवाज असं नाही की तुम्ही समजू नका चर्चमध्ये आल्यानंतर सुरुवातीला गाणेच व्हायला पाहिजे. माझ्या प्रिय हे रिवाज नाही आहे. जे आपल्या जीवनामध्ये परमेश्वराने केलेलं आहे आपण काय घेऊ शकतो? क्या दे सकता हूं, क्या ला सकता हूं. शुक्रिया परमेश्वर, धन्यवादाशिवाय आपण काय घेऊ शकतो? म्हणून असं समजू नका की आपण इथं चर्चमध्ये आल्यानंतर पहिले गाणे म्हणतात. नाही, हे गाणं काही रीतिरिवाज नाही. हे महिन्यात नाही का हे भाकर आणि द्राक्षामध्ये भाग होणं हे काय एक रिवाज नाही आहे. हे आत्मिक जीवनामध्ये ख्रिस्ती विश्वासामध्ये आपण चालत असताना हा खूप खूप महत्वाचा भाग आहे. आणि ज्यावेळेस आपण हे करतो ह्याचं महत्व आपण समजून घेणं खूप आपल्या ख्रिस्ती जीवनाला गरजेचं आहे. आणि म्हणून मला असं वाटलं आज की आज तुमच्यामध्ये आला असताना प्रभूनं जे मला शिकवलेलं आहे, जे प्रभूनं माझ्या अंतःकरणामध्ये ओझं दिलेलं आहे ते आज मी तुम्हाला या पवित्र विधीच्या बाबतीमध्ये मी आज शिकवणार आहे. त्याला इंग्लिशमध्ये अनेकशे वेगवेगळे शब्द वापरले जातात ज्याला होली कम्युनियन म्हणतात. खूप सुंदर सुंदर शब्द आहे, मला खूप आवडतं. एक होली कम्युनियन म्हणजे एक ही जी गोष्ट आहे प्रभू भोजन, ही पवित्र सहभागिता आहे. ही काय एक साधारण गोष्ट नाही आहे. हे परमेश्वराबरोबरच एक पवित्र सहभागिता आपण त्याच्यामध्ये करतो. त्याला लॉर्ड सफर प्रभूचे. आणि हे लक्षात ठेवा माझ्या प्रियानो, भाकरीचा आपण तुकडा घ्या. म्हणून याला दुसऱ्या शब्दामध्ये म्हटलेलं लॉर्ड सफर म्हणजे एक हलकं खाणं आहे. आपण ते असं भोजन म्हणजे असं नाही की ते आपण पोटभर खातो. लक्षात की प्रभू भोजन म्हणजे एक पवित्र विधी आहे, एक पवित्र सहभागिता आहे आणि एक हलकं त्याच्यामध्ये आपण सहभाग होतो. आणि याला प्रभूचा मेज सुद्धा म्हटलेला आहे. आता मी म्हटलेल्या खूपशा गोष्टी याच्यामध्ये आहेत. प्रभूचा मेज ज्यावेळेस आपण म्हणतो, द्राक्षरस किंवा ही भाकरी किंवा त्या निवास मंडपामधल्या या गोष्टी आहेत. अंगण पवित्र स्थान आणि परमपवित्र स्थानामध्ये आणि पवित्र स्थानामध्ये त्या ठिकाणी भाकरी 12 भाकरी ठेवल्या जातात. त्याचे सांकेतिक खूपशा गोष्टी आहेत पण तेवढं आपण त्याच्यामध्ये जाऊ शकत नाही. पण याला दुसरा शब्द म्हटलेला प्रभूचा मेज आणि दुसरा शब्द येऊन याला इंग्लिशमध्ये वापरले जातात की भाकर मोडणे. तर आज आपण ह्यामध्ये जात असताना आपण काही गोष्टी आज आपण पाहणार की ह्या विधीमध्ये का सहभागी झालं पाहिजे. आज तुम्ही सर्वजण आलेला मंडळीत लोक कदाचित काही लोक आज येऊ शकले नसेल, पण आज तुम्हाला आणि मला आपल्या सर्वांना हे समजणं खूप गरजेचं आहे की का आपण याच्यामध्ये सहभागी झालं पाहिजे किंवा आजपर्यंत आपण सहभागी झालो कशासाठी म्हणून झालो. दुसरा प्रश्न असा आहे की ह्या विधीमध्ये कसे सहभागिता झालं पाहिजे. खूपदा असं होतं सगळे घेतात म्हणून काही जण घेतात. हो ते पवित्र घ्यायला पाहिजे म्हणून घेतात. काही लोक बाकीच्या रविवारला मी तुमच्याशी बोलत नाही, आम्ही त्या पार्श्वभूमीतून आलेलो. काही लोक फक्त त्या प्रभू भोजनाच्या विधीला फक्त येतात. स्तुती आराधना नसतात, महिनाभर चर्चला नसतात, पण ज्यावेळेस विधी असते त्यावेळेस विधीला येतात, ते सहभागी होतात आणि गायब होतात. आम्ही म्हणायचो दिसतले. माझ्या प्रिय तो तसा प्रकारचा आपण सहभागी ह्यामध्ये व्हायचं नाही. आपण बघूया त्या गोष्टीमध्ये. आणि ह्या विनंतीमध्ये आपण सर्वांनी सहभागी झालं पाहिजे काय, तो पण सगळ्यात महत्वाचा प्रश्न. कदाचित तुम्ही काही लोक म्हणजे बऱ्यापैकी लोक तुम्ही याच्यामध्ये सहभागी होत असाल, पण काही लोक तुम्ही होत नसाल. पण हे पण तुम्हाला समजणं गरजेचं आहे की काय तुम्हाला पण सहभागी झालं पाहिजे का. जर सहभागी व्हायचं असेल मग ते कशा प्रकारे झालं पाहिजे. ह्यामध्ये 2 घटक आहेत माझ्या प्रियाला, भाकर आणि दुसरी गोष्ट म्हणजे द्राक्षरस. पहिली गोष्ट आपण पहिल्या प्रश्नाचं
बघणार आहोत. या विधीमध्ये का सहभागी झालं पाहिजे. लूक वर्तमानाचा 22 अध्याय. जे तुम्ही लिहिणारे आहेत तुमची वही पेन तयारी ठेवा. कारण माझ्या प्रियाने एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो. माझ्याकडं अजून 86-87 सालचे जे माझ्या पालकांनी मला आत्मिक पित्याने मला वचनाचं शिक्षण दिलं त्याच्या वह्या अजून माझ्याकडे आहे. आणि आज प्रभूच्या कृपेने जे मला आत्मिक ज्ञान जे परमेश्वराकडून मिळालेलं आहे याचं कारण ते मी एक अभ्यासू आहे. मला परमेश्वरचं वचन अभ्यास करायला आवडतं, लिहून घ्यायला आवडतं. मी आलोय म्हणूनच सवय, पण जे तुम्ही आहे नेहमी सवय ठेवा. वही आणि पेन तुमच्याकडे नेहमी आणि बायबल तुमच्याकडे असलं पाहिजे. पुढे जाण्याच्या अगोदर कित्येक जणांकडे मोबाईल आहे. नेहमी गोष्ट लक्षात ठेवा, सगळ्यांकडेच आहे. आजकाल असं कोण नाही. जर तुमचं मोबाईल काढतं का कृपा करून 1 मिनिट असते तुमच्या हातात घ्या. हातात काढा, पर्समध्ये असेल तरी काढा आणि कृपा करून मोबाईल सायलेंटला लावा. नेहमी देवाच्या मंदिरामध्ये येत असताना कुठंही भलं तुमच्या घरामध्ये तुम्ही प्रार्थनेला एकत्र जमला तरी सुद्धा मोबाईल तुमचा सायलेंटच पाहिजे. कुठल्याही प्रकारचा आवाज येऊन तिथं स्वतःलाही डिस्टर्ब होऊ देऊ नका. कारण आपण परमेश्वराच्या जिथं आपण दोघं किंवा तिघं येशूचे नाव देखत येतो प्रभूची उपस्थिती तिथं आहे. आणि परमेश्वराचा आदर करणं आपलं कर्तव्य आहे. आणि सैतान हा धूर्त आहे आपलं लक्ष विचलित करण्यासाठी तो काही करतो. म्हणून माझं आज उत्तेजन तुम्हाला हे आजच फक्त नव्हे ही गोष्ट लक्षात ठेवा. कधी प्रभूच्या उपस्थितीत मोबाईल तुमचा आवाज आला नाही पाहिजे. तर माझ्या प्रियानं पहिली प्रथम गोष्ट म्हणजे लूक याचा 22 अध्याय. आणि जर यामध्ये जर तुम्ही पाहिलं 19 वचन त्या ठिकाणी येशू ख्रिस्त असं म्हटलेलं आहे की मग त्याने लूक 22 याचा 19 वचन मग त्याने भाकर घेऊन व उपकार स्तुती करून ती मोडली आणि त्यांना ती देऊन म्हटले हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी दिले जात आहे, माझ्या स्मरणार्थ हे करा. इव्हन पहिले करिंथीच्या 11 अध्यायामध्ये सुद्धा येशू ख्रिस्त त्या ठिकाणी म्हणतो. पहिले करिंथीचा 11 अध्याय याचं 24 वचन. आभार म्हणून ती मोडली आणि म्हटले हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी आहे, माझ्या स्मरणार्थ हे करा. तर ही जी पवित्र विधीची आपण सहभागी येतो. का सहभागी झालं पाहिजे? कारण ही प्रभूची पहिली प्रथम आज्ञा आहे. ही जे प्रभू येशू ख्रिस्तावर आज तुम्ही आणि मी म्हणतो होय माझा विश्वास येशूवरती आहे. तर मग प्रभू म्हणतो जर तुम्ही माझ्या प्रीती करतात तुम्ही माझ्या आज्ञा पाळा. मग आपण प्रत्येकाने जे आज आपण म्हणत होतो मी असेल की मी येशूच्या मागे येते, माझा विश्वास आज येशूमध्ये वाढत आहे आणि मला येशूच्या मागे चालायचं, मला येशू प्रेम करायचं, तर मग त्याच्या आज्ञेचं पालन करणं गरजेचं आहे. मग दुसरी गोष्ट ही पहिली प्रथम गोष्ट की प्रभूने सांगितले हे माझ्या स्मरणार्थ करा. ही पुन्हा सांगतो ही रीती रिवाज नाही, ही एक येशूने दिलेली आज्ञा. दुसरी गोष्ट त्या विधीमध्ये कसं सहभागी झालं पाहिजे. पहिले करिंथीच्या 11 अध्यायामध्ये आपण राहूया आणि काही वचन आपण पाहूया. पहिले करिंथीच्या 11 अध्याय 27 वचन. म्हणून जो कोणी अयोग्य प्रकारे ही भाकर खाईल अथवा प्रभूचा प्याला पिईल तो प्रभूचे शरीर व रक्त या संबंधाने दोषी ठरेल. म्हणून जो कोणी अयोग्य प्रकारे म्हणजे प्रभू भोजनामध्ये पण 2 प्रकार आहेत. कोणते? एक योग्य प्रकार आणि दुसरा अयोग्य प्रकार. तर माझ्या प्रियानो जो कोणी अयोग्य प्रकारे यामध्ये सहभागी होईल, कोणीतरी घेतोय म्हणून मी येऊन घेतो किंवा हा काय प्रसाद नाही लक्षात. सगळी घेतात, पाळसाहेब देतात, घ्यायला पाहिजे म्हणून हे काही रिवाज नाही माझ्याकडे.
तर ही पवित्र विधी आहे आणि ह्याच्यामध्ये आपण अयोग्य प्रकारे ही भाकर खाल्ली नाही पाहिजे. आणि 28 गोष्ट म्हटले, म्हणून माणसाने आत्मपरीक्षण करावे. ज्यावेळेस आपण या पवित्र विधीमध्ये सहभागी होतो, आपलं आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. मगच या भाकरीतून खावे व त्या प्यालातून प्यावे असं म्हटलंय. आणि 29 वचन, तिसरी गोष्ट सांगतो. पहिली गोष्ट अयोग्य प्रकारे खाऊ नये. दुसरी गोष्ट आत्मपरीक्षण, प्रत्येकाने आत्मपरीक्षण करावं. तिसरी गोष्ट या शरीराचे मर्म ओळखल्याशिवाय जो खातो पितो तो खाण्याने व पिण्याने आपणावर दंड ओढावून घेतो. काय म्हटले या ठिकाणी? शरीराचे मर्म येशू ख्रिस्ताने काय केलं आपण पुढे बघणार आहोत. हे मर्म ओळखल्याशिवाय जर आपण याच्यामध्ये सहभागी होत असेल तर आपण ते तुम्ही समजून का मग देवाला दोष देऊ नका, पाळताला दोष देऊ नका की मी हे खाल्लो आणि मला त्रास झाला. कारण आपण अयोग्य प्रकारे आत्मपरीक्षण न करता ज्यावेळेस घेतो आणि काय म्हटलेलं आहे की याचं मर्म ओळखल्याशिवाय जर आपण यामध्ये सहभागी होत असेल तर परमेश्वराचा आपण दंड आपणावर ओढावून घेतो. म्हणून आज जसं मी तुम्हाला सांगितलं याच्यामध्ये 2 घटक आहेत. पहिलं म्हणजे भाकर. त्या शरीराचं मर्म ओळखल्याशिवाय भाकर काय म्हणजे भाकर जी आज आपण खातो दररोज आपण सकाळ दुपार संध्याकाळ, तुम्हाला भाकर आणि सकाळ सकाळ खात नाही. काही लोक सकाळी जेवतात, पोटभरून भाकर खातात, संध्याकाळी भाकर खातात, तरी पोट भरण्यासाठी भाकर नाहीये. म्हणून म्हटलं वाढलं ताटाने खाल्लं असं नाहीये. नाही कसं म्हणायचं त्यांनी दिलं मला जबरदस्ती केली म्हणून खायचं नाही माझ्या प्रिय. तर या ठिकाणी ही भाकर म्हणजे माझ्या प्रियानो येशूच्या शरीराचं एक प्रतीक आहे. आता इकडच्या पेक्षा मी जरा इकडे लक्ष देतो. प्रेज द लॉर्ड बहिणीनो, सर्वांचं लक्ष आहे. जर आजूबाजूला कोण जर झोपलेला असेल तर त्याला नाही तिला तुम्ही इकडे तिला आणि त्याला म्हणा इकडे जरा चिमटा काढा आणि जरा जागा करा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. माझ्या प्रियानो, हे आज तुम्ही समजून घ्या. मला आवडतं वचनाचं शिक्षण. ज्यावेळेस आपल्याला सत्य समजतं सत्य आपल्याला बंधमुक्त कर. माझ्या प्रियानो, ही भाकर ज्यावेळेस तुम्ही घरात बनवता, भाकर चपाती असू दे भाकर असू आपण भाकरीच ज्यावेळेस तुम्ही बनवता ही भाकर कशी बनते? म्हणता मी पीठ मळतो, मीठ घालतो, पाणी घालतो आणि काय करतो मग त्याचा आम्ही तव्यावरती घालतो आणि लाटून ते तयार होतो. पण माझ्या प्रियाने एक गोष्ट लक्षात ठेवा, डायरेक्ट भाकर तयार होत नाही. त्याच्या अगोदर कधी विचार केला का? प्रत्येक दाण्याला काय करतो आपण? कुठे घेऊन जातो? चक्की, गिरणीत. आणि काय करतो? त्या गिरणीवाला किंवा वाली असेल ते वर्ण घालतात आणि काय होतं? खाली उतरतं आणि पुढं दळलं जातं. एकाच दगडाने 2 दगडांच्या मध्ये दळलं जातं. तेव्हा ते दाणे पावडर पीठ होतं आणि ते बाहेर पीठ येतं. माझं प्रिय, ज्यावेळेस तुम्ही भाकर खाता, ह्या पवित्र विधीमध्ये तुम्ही सहभागी होता, हे भाकर पहिली प्रथम गोष्ट तुम्ही हे समजून घ्या, हे येशूचं शरीराचं प्रतीक आहे. ज्यावेळेस ते दाणा ज्यावेळेस त्या 2 दगडांच्या मध्ये चिरडलं जातं, काय होतं? चिरडलं जातं. त्याचे तुकडे 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 बारीक होऊन ते पिठामध्ये रूपांतर होऊन मग येतं. आपण बस दळपाला दिलं, पैसे दिले की संपलं आपलं काम. तर त्याची प्रक्रिया कधीच आपण विचार नाही करतो का? झालं, घरात आलं पीठ, आपल्याला संपलं, आपलं काम संपलं. मळायचं, भाजायचं, खायचं. माझ्या प्रियानो, योहान कृष्ण वर्तमानाचा 6वा अध्याय, योहान कृष्ण वर्तमानाचा 6वा अध्याय
आणि 35 वचन. आपण जरासं पटपट जाणार. योहान 6:35. येशू त्यांना म्हणाला, मीच जीवनाची भाकर आहे. जो माझ्याकडे येतो त्याला कधी भूक लागणार नाही आणि जो माझ्यावर विश्वास त्याला कधी ताण लागणार नाही. येशूने त्यांना म्हटलं, काय म्हटलं? मीच जीवनाची भाकर आहे. पण ही आज येशू त्याचं शरीर म्हणून त्या भाकरीमध्ये जेव्हा सहभागी होतो, ती प्रक्रिया आपण समजून घेणं गरजेचं आहे. तो दाणा ज्यावेळेस त्या दोन्ही दगडांच्या मध्ये चिरडला जातो, तेव्हा ज्यावेळेस आपण त्या दळपाकडे घेऊन जातो, गिरणीवाल्याकडं, चक्कीवाल्याकडं, तो ते वरून घालतो आणि दोघांच्या दगडांच्या मध्ये ते जातं चिरडलं जातं. 31 वचन, 51 वचन, योहान 6:51. स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर मीच आहे. ह्या भाकरीतून जो कोणी खाईल तो सर्व काळ जगेल. जी भाकर मी देईन ती माझा देह असून ती जगाच्या जीवनासाठी आहे. माझ्या प्रियानो, आपण धान्य घेतो, गिरणीवाल्याकडे, चक्कीवाल्याकडे जातो, ते दळून आणतो. दररोज सकाळ दुपार 3 टाइम, काही जण 4 टाइम खातात, काही जण 5 टाइम खातात. तरी सकाळ उठलं तरी परत भूक लागतेच, खातच राहतो. पण माझ्या प्रियानो, ज्यावेळेस ही भाकर आपण खातो, लक्षात ठेवा, मी एक प्रत्येक गोष्ट समजा सांगतोय, ज्यावेळेस आपण दाणे घेतो त्या चक्कीवाल्याकडे जातो, तो वरून घालतो. वरून येणारी भाकर काय म्हटलंय? स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर मीच आहे. येशू ख्रिस्त स्वर्गातून तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी ह्या पृथ्वीतलावरती आला. आणि पुढे म्हटलेलं आहे फिलिप्पी 2. आणि माझ्या प्रियानो, येशू ख्रिस्त तो जबरदस्तीने नाही आला. देव पित्याने, मी योहान 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे आहे तेव्हापासून प्रभूने मला योहान 3:16 शिकवायला कृपा पुरवलेली आहे. आणि मी काय अजूनपर्यंत मी योहान 3:16 मी शिकवत आहे दर बुधवारी ऑनलाईन बायबल स्टडीवरती. तर खूप सुंदर यामध्ये परमेश्वर शिकवत आहे. तर फिलिप्पी करस्पत्रेचा 2रा अध्याय जर तुम्ही बघितला, त्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे बघा, स्वर्गातून. आपण जे आपण म्हणतो स्वर्गातून, 1 मिनिट, फिलिप्पी 2 आणि ते 6, 7 आणि 8. तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवाच्या बरोबरीचा असणे हा लाभ आहे असे त्यांनी मानले. तर त्याने स्वतःला रिक्त केले, म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपात दासाचे स्वरूप धारण केले आणि मनुष्य प्रकृतीचे असे प्रगट होऊन त्याने मरण, आणि तेही वधस्तंभावरचे मरण. आपण म्हणतो ते दाणा, प्रत्येक दाणा त्या 2 दगडाच्या मध्ये चिरडला जातो. इथं काय म्हटलेलं आहे? मनुष्य प्रकृतीचे असे प्रगट होऊन त्याने मरण आणि ते वधस्तंभाचे मरण सोसले, येथपर्यंत आज्ञापालन करून त्याने स्वतःला लीन केले. याच्याबरोबरच तुम्ही योहान काढा, म्हणजे तुम्हाला समजेल. योहान 19, योहान कृष्ण वर्तमानाचा 19 अध्याय. योहान कृष्ण वर्तमान, मी जरा असं का मी गडबड करत आहे, कारण मला तुम्हाला स्पष्ट करायचं, काही गोष्टी शिकवायच्या आणि नक्की परमेश्वर तुम्हाला कृपा पुरवणार आहे. प्रभूच्या कृपेने मी रेकॉर्डिंग करते पाहिजे, मी पास्टरला पाठवतो, तुम्ही जरूर ते नंतर ऐका परत पाहिजे सर. पण मी वचन म्हणून मी देत आहे. योहान कृष्ण वर्तमानाचा 19 अध्याय 17 आणि 18 वचन. मग त्यांनी येशूला आपल्या ताब्यात घेतले आणि तो आपला वधस्तंभ स्वतः वाहन कवटीचे स्थान म्हटलेल्या जागी गेला. त्या जागेला इब्री भाषेत गुलगुता म्हणतात. तेथे त्यांनी त्याला व त्याच्याबरोबर दुसऱ्या दोघांना, पुन्हा वाचन, ते त्यांनी त्याला म्हणजे येशू ख्रिस्ताला व त्याच्या बरोबर दुसऱ्या दोघांना, एकाला एका बाजूस व दुसऱ्याला दुसऱ्या बाजूस आणि येशूला मध्ये असे वधस्तंभावर खेळले. मार्क याचा 15-27. म्हणजे येशू ख्रिस्ताला ज्यावेळेस वधस्तंभावरती देण्यात आलं, येशूच्या वधस्तंभाच्या डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला दोघांना
तिथं येशू बरोबर वधस्तंभावर देण्यात आला. मार्क शुभवर्तमानाचा 15 अध्याय आणि 27 वचन. ते येशू बरोबर जे वधस्तंभावरती त्याला खेळत ते कोण होते? 19:15 मार्क 15 याचं 27 वचन. त्यांनी त्याच्याबरोबर 2 लुटारू, त्यांनी येशू बरोबर 2 लुटारू, एक उजवीकडे व एक डावीकडे असे वधस्तंभावर खेळले. येशू कुठं आणि कसं मरण पावला, कसा चिरडला गेला? येशूच्या उजव्या आणि डाव्या बाजूला कोण होते? 2 लुटारू होते, दगडासारखे लुटार. त्याच्यामध्ये येशू ख्रिस्त चिरडला गेला, मरण पावला. त्याला काय म्हणून गणण्यात आलं? तू पापी आहेस, तुला शिक्षा झालीच पाहिजे, तू त्या शिक्षेस पात्र, म्हणजे तू योग्यच आहेस. त्या लुटारू सारखाच तू सुद्धा पापी आहेस. आणि म्हणून त्याला वधस्तंभावरती खेळलं. ज्यावेळेस आपण ह्या भाकरीमध्ये सहभागी होतो, त्या वधस्तंभावर केला. काही लोकांच्या घरी तुम्ही बघाल सुद्धा क्रॉस आहे. काही लोक येशूचं लक्षात ठेवून, काही लोकांना क्रॉस सुद्धा आवडतं. तुम्ही माझ्याकडे बघितलं तर माझ्या किचनला पण क्रॉस दिसून येईल. मी नेहमी, मला आवडतं प्रभूचं वचन आपल्या जीवनात बाळगणं, पण माझ्या प्रेरणा चिन्हापेक्षा त्याच्यावरचं मरण समजून घेणं गरजेचं आहे. त्या वधस्तंभावरती ज्यावेळेस त्या लुटारूंच्या मध्ये तो खिळला गेला, तर तो दगडांच्या मध्ये जो पिसला गेला आपण म्हणतो, पण तो कसा गेला? वधस्तंभ काय फिरत गेला का? वधस्तंभ घेऊन गेला. खूपशा गोष्टी अजून घर आहे, किती किलोचं होतं ते मला तेवढं त्याचं इन्फॉर्मेशन देत बसायचं नाही. पण त्या वधस्तंभावर जात असताना त्याच्या अगोदर त्याने काही गोष्टी शिक्षा भोगलेल्या आहेत. त्याला 39 फटके मारण्यात आले. किती लोकांनी पॅशन ऑफ क्राइस्ट बघितलेला आहे? इंग्लिश पिक्चर आहे, तो हिंदीमध्ये पण आहे. जरूर पहा. आजकाल सोपं झालेलं आहे, मोबाईलवरती सुद्धा तुम्ही पॅशन ऑफ क्राइस्ट बघू शकता, किंवा मोबाईल तुम्ही तुमच्या टीव्हीला कनेक्ट करून बघू शकता. जरूर बघा. मी खूप वर्ष पॅशन ऑफ क्राइस्ट त्याच्यापेक्षा जास्त दाखवलेला आहे. खूप वर्ष मी दयासागर हा फिल्म खेड्या गावागावामध्ये खूप ठिकाणी दाखवला. ज्यावेळेस येशू ख्रिस्ताच्या हातावरती असा खेळा ठेवला, ते मारतात आणि चिरकांडी होते. ते मी एकदाच बघितले, कारण माझ्यावर ते धाडस नाही. म्हणजे जे माझ्यासाठी येशूने केलेलं आहे, पुन्हा पुन्हा मी दाखवतो, पण बघण्यासाठी जे मला सहमत नाही की काय येशू ख्रिस्त माझ्यासाठी केलं असं. ते फटके म्हणजे असे साधे फटके नव्हते माझ्याकडे, चमड्याचे फटके. त्याला असे पुढं 3 पदरी हुक होते, 3 पदरी होते, त्याचा अक्कालाने असे हुक होते. ज्यावेळेस ते असा एक फटका मारायचे तर ते अंगामध्ये मांसामध्ये घुसायचे. ज्यावेळेस ते वडायचे, मांस आणि मांस निघून राहायचे. पूर्ण शरीर येशूचं रक्त बंबाळ करून टाकलं. का बरं 40 नाही? का बरं 38 नाही? का 39 फटके हो? तुम्हाला माहितीये, वैद्यकीय शास्त्रामध्ये मुख्य आजार 39च आहे. पण त्याच्यामध्ये अनेकशे फाटी आहेत. तर तुम्ही पोटाचं म्हटलं, पोटामध्ये पण अनेकशे फाटी आहेत. तसं पण मुख्य जे आजार आहे 39 फटके. 39 आजारांसाठी येशू ख्रिस्तानं, तुमच्या माझ्या प्रत्येक आजारासाठी येशू ख्रिस्ताने फटके खाल्लेले आहेत. आणि तो रक्तबंबाळ झाला, त्याचं पूर्ण शरीर आणि शरीर छिन्न भिन्न झालं, सगळं जखमांनी भरलं होतं. ज्यावेळेस आपण ह्या भाकरीमध्ये सहभागी होतो, हे समजून घेणं गरजेचं आहे माझ्याकडे. त्याचं मर्म ओळखल्याशिवाय आपण त्याच्यामध्ये सहभागी होऊ नये. एवढंच त्याने 39 फटके खाल्लेले नाही, डोक्यामध्ये काट्यांचा मुकुट. आज आपण गीत गातो, राजाओं का राजा है ना, प्रभुओं का प्रभु है, प्रभु यीशु मसीह.
आपला राजा, राजाला कशाचं मुकुट घालायला पाहिजे होतं? सोन्याचा मुकुट. पण तो तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी त्याला बसलेल्या फटक्याद्वारे तुम्हास आणि मला आरोग्य मिळावं म्हणून येशूने फटके घातले. काट्यांचा मुकुट कशासाठी येशू ख्रिस्ताने घेतलं? का ते स्वीकारलं, का सहन केलं? जे दुष्ट विचार आपल्या मनात भरलेले आहेत. माझ्या प्रियो, प्रत्येक गोष्ट म्हणून जो कोणी येशूकडे येतो, अशक्य असे येशूला कोणतीच गोष्ट नाही. जर कोणी म्हणत असेल पास्टर हळू, काय काय लोक कारण सांगतात, मी पुढे येतो, जरा पुढे जाऊन मग मी सांगतो. डोक्यामध्ये काठ्यांचा मुकुट, दोन्ही हातामध्ये खिळे, का हातामध्ये खिळे का स्वीकारले? जे हे हाताने दुष्ट काम करतो, पायामध्ये खिळे, कारण ज्या मार्गाने आपण नाशाच्या मार्गाने जातो तो मार्ग नष्ट करण्यासाठी येशू ख्रिस्त तुमच्यासाठी माझ्यासाठी सर्व पाप, तुमचं माझं कर्म पाप सर्व स्वतःवरती त्याने घेतलेलं आहे. माझ्या प्रियो, हे हात मी ज्यावेळेस येशू ख्रिस्ताला स्वीकारलो त्याच्या अगोदर मी वयाच्या 12-13 वर्षापासून पायामध्ये चाकू आणि कमरेमध्ये 2 चेन घेऊन फिरणारा मुलगा होतो. आणि मी जुडो कराटे शिकत होतो. उद्देश काय? एकच उद्देश होता. काय? एक दिवस मला त्याच्यामध्ये मोठं व्हायचं. ज्यांनी आमच्यावरती करणी केली त्या परिवाराला संपवायचा एकच माझा उद्देश होता. हे हात विटा फोडण्यासाठी, वाळूमध्ये गरम करून हात कडक करण्यासाठी मी स्वतःला घट बनवत असेल. मी तुम्हाला सांगितलं, कदाचित तुम्हाला अतिशयोक्ती वाटेल, पण ह्या पाईपपेक्षा जास्त जाड बांबू घेऊन माझ्यावर अंगावरती मी मारून घ्यायचं. का? मला घट्ट बनायचं आहे. का? मला बदला घ्यायचा आहे. हे हात चैन आणि चाकू घेऊन फिरणारच. मी चांगला लाठी खेळणार होतो पूर्वीच्या काळामध्ये. आता जिम आले ती फॅशन झाली, पण मी पूर्वी 2 गद्दे फिरवणारा मी व्यक्ती होतो. पण माझ्या प्रिय, ज्यावेळेस येशूकडे आलो, मला पास्टरनी म्हटले गिटार शिक. म्हटलं माझ्या आयुष्यामध्ये शून्यच आहे. प्रभू म्हटलं माझी योग्यता, पात्रता, लायकी नाही आहे, मी तुझ्यासाठी काहीतरी शिकून करू शकतो. प्रभू, हे आजपर्यंत हात, ह्याचं मर्म मी ओळखलं. आजपर्यंत हे हात चैन, चाकू, वाईट बदलेसाठी, तंबाखू खाण्यासाठी, व्यसनासाठी, सिगरेट बनण्यासाठी, दारूच्या मार्गावर, नाशाच्या मार्गावर. प्रियानो, 1985 ला येशू ख्रिस्ताची मला, मी कुत्र्यासारखं फिरत होतो. मला एकच जीवनामध्ये इच्छा होती की मला काही नको, मला जगण्याची इच्छा होती. प्रभू, मला मरायचं. मला वाटलं की या जीवनातून, या समस्येतून सुटका म्हणजे आत्महत्या. पण त्या क्षणी ज्यावेळेस एका ग्राउंडवरती मीटिंग चालू होती, कोणी बोलून होतं, गेलं त्या मीटिंगला. प्रभूचं वचन आलं, कष्टी बालकांजलो तुम्ही बस करा, माझा विसाव मी तुम्हाला. माझ्या अंतकरणाला ते वचन भेटलं. मी पुढे गेलो, मी प्रभूच्या उपस्थितीचा अनुभव केला. मी डोळे झाकलो होतो. कितीतरी लोक माझ्या आजूबाजूला होते, मी लक्ष नाही दिलं. मला वचन प्रभूचा स्पर्श झाला. पुढे गेलो, मी खूप रडायला लागलो. आणि प्रभूला मी एकच म्हटलं, कुठलं अट नाही, तू हे केलंस, ते केलंस. खरंच पातळी होतं, मी स्वतः आजारी होतो, खूपशे प्रॉब्लेमच्या समस्या कुटुंबामध्ये होते. प्रभू, हे एक केलंस तर मी तुझ्यावर विश्वास ठेवतो. नाही, प्रभूला एकच म्हटलं. तर त्याच्या उपस्थितीचा मी अनुभव घेतला. म्हटलं, प्रभू, जर तू आहेस तर मला तू हवायस, मला काही नको. असं तसं मी आतून मेलोय, मला जगायची इच्छाच नाही, मला काही नको. प्रभू, जर तू आहेस, मला तू पाहिजेस. माझ्या प्रियनो, मला वाईट वाटतं म्हणून मी अशा गोष्टी बोलतो. काही काही लोक बघतो मी मंडळामध्ये, कुटुंबामध्ये, खूपसे लोक पवित्र विधीमध्ये सहभागी होतात, तरी सुद्धा अजून व्यसनामध्ये आहे.
काय कारण सांगतात? त्याच्याशिवाय मिश्री घासल्याशिवाय होत नाही. आपण कारण देतो, आहे की नाही माझ्या प्रिय? सिगरेट, बिडी, दारू, झोपच येत नाही त्याच्याशिवाय. पण मी माझ्या प्रियानं माझ्या जीवनात जे काही होतं ना, ज्यावेळेस प्रभूला म्हटलं, प्रभू मला काय नको, तू पाहिजेस, त्या रात्री ज्यावेळेस मी प्रभूचा अनुभव घेतला, मी प्रभूला एकच गोष्ट आपल्या मराठी भाषेत मी म्हणालो, प्रभू एक घा दोन तुकडे, मला तू पाहिजेस, मला जगातल्या काही गोष्टी काही नको. तो दिवस 1985चा दिवस आणि तो आजचा दिवस. कधी पुन्हा त्या व्यसनामध्ये, कधी त्या वाईट मार्गाकडे, कधी चैन चाकू घेऊन फिरण्यासाठी बदलेच्या भावनेने कधीच नाही वाटले. हे येशूनं हे सर्व सहन करायचं कारण काय? आणि कुठली गोष्ट येशूला अशक्य नाही आहे. ही प्रभूची आज्ञा जर तुम्ही घेत नसाल, तुमचं समर्पण येशूला करून तुम्ही याच्यामध्ये सहभागी झालंच पाहिजे. हे मर्म ओळखलंच पाहिजे की येशू ख्रिस्तानं माझ्यासाठी हातामध्ये खेळ घेतले, अंगावरती 39 फटके खाल्ले, पायामध्ये खेळ घेतले, डोक्यामध्ये दुष्ट विचार, वासना, भावना जे बनलेले आहेत. आज कलकत्ताची परिस्थिती काय? सर आज आपण बघतो मणिपूरची परिस्थिती काय, सर्व आसपासच्या आपल्या देशामध्ये काय बघतो, महाराष्ट्र काय बघत आहे, हे काय होतं माझ्या प्रियानो? कारण सैतानाने लोकांच्या जीवनाचा पगडा घेतलेला आहे. पण जो येशूला आणू शकतो त्या पापाच्या जीवनापासून तो प्रभूच्या मागे येतो. तो पापाला नाही म्हणतो, येशू होय म्हणतो. तो कधीच पापामध्ये मागे जाणार नाही माझ्या प्रिय. आणि माझ्या प्रियानो, पायामध्ये खेळ तिथं संपलं नाही. येशू मेलाय का म्हणून बघण्यासाठी आले. त्याच्या दोन्ही बाजूला जे चोर होते, लुटारू. ऍक्च्युली ही खूप मोठी गोष्ट आहे. ऍक्च्युली मला तेवढं वेळ नाही सांगायला. वधस्तंभावर खेळल्यानंतर जसं हातामध्ये खेळ मारायचे, रक्त प्रवाह पुढे न झाल्यामुळे ते रक्त हळूहळू खाली उतरून द्यायचं. हृदयावरती त्याचं प्रेशर, ज्याला ब्लड प्रेशर म्हणतो, बीपी, ब्लड प्रेशर. पायावरती पण तुम्ही किती उशीर उभारणार, सुंदर पडतात, किती उशीर उभारणार. म्हणजे हे सर्वातलं क्रूर, अतिशय भयानक वेदनामय हे मरण होतं. आणि जर ती व्यक्ती लवकर मरत नसेल तर त्याला जास्त खेळायसाठी त्यांचे गुडघे मोडायचे. कारण पायावर आता घ्यायचं ना, गुडघे मोडले की म्हणजे संपलं मग ताकद. म्हणजे अजून ती वेदना 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 होऊन मरा. पण माझ्या प्रियानो, येशू ख्रिस्त त्या ठिकाणी वधस्तंभावर आपला प्राण, असं समजू नका त्याला कोणीतरी मारलं. येशूनं तुमच्यासाठी, माझ्यासाठी स्वतःचा प्राण त्याने तुमच्यासाठी, माझ्यासाठी अर्पला. ज्यावेळेस त्यांचे पाय तोडले, त्यांना वाटलं येशूला बघायला आले, येशूला त्याचा पण पाय तोडा लागला काय, पण त्यांनी पाहिलं येशू ऑलरेडी मेलं होता. मग आता मेलंय की नाही बघण्यासाठी त्यांनी भाला घेतला, कशी पायाने कुशीमध्ये खूप असतं असं म्हटलेलं आहे. त्या कुशीमधून रक्त आणि पाणी आलं. माझ्या प्रिय, तुम्हाला काय वाटतं, किती येशू ख्रिस्त, किती थे, किती प्रमाण येशू ख्रिस्तानं ते रक्त सांडलेला. का पाणी आलं येशूच्या रक्तामध्ये? एका पुरुषाच्या अंगामध्ये जवळपास 5.5 लिटर प्रत्येक मनुष्यामध्ये, पुरुषामध्ये असते. स्त्रीमध्ये 4.5 लिटर रक्त असतं. तर येशूच्या अंग, आपणाला जरासं रक्ताला तर आपण किती बोंब करतो, जरा लागलं तर आपण, जरा रक्त लागलं की किती आपण त्याचं बंद करतो, रक्त चालू, रक्त चालू. का बरं? येशूच्या कुशीतून ते रक्त आणि पाणी निघालं. ज्यावेळेस माणसाच्या शरीरातून ज्यावेळेस रक्त संपतं
त्यावेळेस ते पाणी यायला लागतं. प्रत्येक थेंब येशू ख्रिस्ताने तुमच्यासाठी, माझ्यासाठी, या जगातल्या प्रत्येक लोकांसाठी येशू ख्रिस्ताने ते रक्त सांगितलं. माझ्या प्रियानो, ही भाकर खात असताना आपण बघूया यशाया 53. येशू ख्रिस्त तेवढंच नाही माझ्या प्रियानो, त्याची दाढी खेचली, त्याला तोंडावरती मारलं, त्याची कुचेष्टा केली. हे सर्व येशूने कोणासाठी सहन केलं? यशाया 53 3, 4, 5. तुच्छ मानलेला, मनुष्याने टाकलेला, क्लेशाने व्यापलेला व व्याधीशी परिचित असलेला असा तो पुरुष पाहून लोक तोंड फिरवीत व त्याला तुच्छ लेखे आणि त्याला आम्ही मानले नाही. खरोखर आमचे व्याधी त्याने आपल्यावर घेतले, आमचे क्लेश त्याने वाहिले, तरी त्यास ताडण केलेले, देवाने त्यावर प्रहार केलेले व त्याला पिडिले असे आम्ही त्याला लिखले. खरे पाहिले असता तो आमच्या अपराधामुळे घायल झाला, आमच्या दुष्कर्मामुळे तो ठेचला गेला. आम्हास शांती देणारी अशी शिक्षा त्यास झाली, त्यास बसलेल्या फटक्याने आम्हास आरोग्य प्राप्त झाले. हे सर्व काही येशू ख्रिस्तानं हे शरीरामध्ये सर्व सहन केलं तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी. आमचं क्लेश येशूनं तेवढं सहन आहे. आणि दुसरा भाग आपण भाकर बघितली. दुसरा भाग आपण जास्त बघतो, 2 घटक, भाकर आणि द्राक्षरस. का द्राक्षरस? द्राक्षरस काय आहे? द्राक्षरस दुसरं दिसलं काय नाही, येशूच्या रक्ताचं सांकेतिक चिन्ह आहे. काय या ठिकाणी येशू ख्रिस्ताने आपणासाठी रक्त सांगलं? का गरजेचं होतं? इब्रिकरास पत्र याचा 9वा अध्याय, इब्रिकरास पत्र याचा 9वा अध्याय 22वा वचन. नियमशास्त्राप्रमाणे, इब्रिकरास पत्र याचा 9वा अध्याय 22वा वचन. नियमशास्त्राप्रमाणे रक्ताने बहुतेक सर्व काही शुद्ध होते आणि रक्त ओतल्या वाचून पाप क्षमा होत नाही. हे प्रत्येक शास्त्रामध्ये, प्रत्येक जगातल्या धर्मामध्ये ही गोष्ट आहे माझी. म्हणूनच आज जगामध्ये खूपसे लोक अजूनही आपल्या पापासाठी काही नाही काही बलिदान ते करत आहेत, पण ते अजूनही त्यांना करतात. पण येशू ख्रिस्त एकदाच तुमच्यासाठी माझ्यासाठी अर्पण झाला. म्हणून योहान सुसमाचारमध्ये ते योहान बाप्तिस्मा करणार म्हणतो, हा पाप देवाचा कोकरा, जगाचं पाप हरण करणारा. तर या ठिकाणी इब्री 9:22 मध्ये म्हटले, रक्त ओतल्या वाचून पाप क्षमा होत नाही. का रक्त सांगणं गरजेचं आहे? लेवीयेचं पुस्तक. का रक्ताचीच गरज आहे? लेवीयेचं पुस्तक. सतरा अध्याय 11 वचन. लेवीयेचं पुस्तक 17 अध्याय 11 वचन. शरीराचे जीवन तर रक्तात असते आणि तुमच्या जीवाबद्दल वेदीवर प्रायश्चित करण्यासाठी ते मी तुम्हाला दिले आहे, कारण रक्तात जीव असल्या कारणाने रक्तानेच प्रायश्चित होते. आपल्याला जीवन देण्यासाठी रक्तात जीवन आहे, पण हे पापामुळं आपण मरण ओढवून घेतले. सर्वांनी पाप केले आहे आणि देवाच्या गौरवामुळे पडलेले पापाचं वेतन हे मरण आहे, पण रक्तामध्ये जीवन आहे. येशू ख्रिस्त स्वतः जो पापी असा आमच्यासाठी गणला गेला, पण त्यानं एकही पातक केलं नाही. म्हणून येशू ख्रिस्तानं स्वतःचं रक्त तुमच्यासाठी माझ्यासाठी गेलं, कारण रक्तातच जीवन आहे आणि त्या रक्ताद्वारेच आपल्याला केवळ पापांची क्षमा होऊ शकते. म्हणून येशू ख्रिस्त
तुमच्यासाठी माझ्यासाठी त्या वधस्तंभावर त्याने रक्त सांडलेलं आहे. आणि ते रक्त कसं होतं माझ्या प्रिय येशूचं रक्त? पहिले पेत्र पहिला अध्याय. माझ्या प्रियानो, आज जगामध्ये खूपशे लोक खूपशा काही गोष्टी करतात. आम्ही ह्या श्रापातून त्या करणीपासून मुक्तीसाठी आम्ही पण बलिदान दिले, कोंबड्या दिल्या, बकरी दिली. आम्ही पण, आम्हाला पण माहित नव्हतं, आम्ही पण केलं. माझ्या प्रियानो, इथं काय सांगतं बघा, पहिले पेत्रेचा पहिला अध्याय 18 आणि 19 वचन. कारण वाडवडिलांच्या परंपरेने चालत आलेल्या तुमच्या निरर्थक वागणुकीपासून सोने रुपये अशा नाशवंत वस्तूने नव्हे, तर निष्कलंक व निर्दोष कोकरा असा जो ख्रिस्त त्याच्या मूल्यवान रक्ताने तुम्ही मुक्त झाला. येशूच्या रक्तामध्ये सामर्थ्य आहे, येशूच्या रक्तामध्ये जीवन आहे. आणि आपणास मुक्ती, या पापापासून श्रापापासून मुक्ती तेव्हाच मिळते ज्यावेळेस आपण येशूचं रक्त, जे निष्कलंक आणि निर्दोष असा जो कोकरा त्याच्या मूल्यवान रक्ताने तुम्ही आणि आम्ही, मी सर्वजण मुक्त झाले. माझ्या प्रियानो, हे सर्व आपण जोपर्यंत समजून घेत नाही, व येशू माझ्यासाठी जगात आला, माझ्यासाठी त्याने दुःख सहन केले, माझ्या बदली त्या वधस्तंभावरती त्याने प्राण दिला. 39 ठिकाणी डोक्यामध्ये काट्यांचा मुकुट, हातामध्ये खेळ, पायामध्ये खेळ, सर्व येशूने सहन केलं. त्याचे वस्त्र काढण्यात आले, त्याची दाढी खेचण्यात आली, थुकण्यात आलं, त्याला मारण्यात आलं. सर्व त्याने तुमच्यासाठी माझ्यासाठी सहन केलं. तो वधस्तंभावर आपला प्राण स्वेच्छेने तुमच्यासाठी माझ्यासाठी दिला. येशू माझ्यासाठी मेला, असं ज्यावेळेस आपण विश्वास ठेवतो, आणि येशू माझ्यासाठी मेला, माझ्या बदली, मला तिथं मरण पाहायला पाहिजे होतं, पण माझ्या बदली तो मेला, त्याला पुरण्यात आलं. तो मेल्यातून उठला आहे, आज तो जिवंत आहे. आज तो पित्याच्या उजव्या हाताला बसून माझ्यासाठी मध्यस्थ करत आहे, आणि येशू पुन्हा मला घेण्यासाठी येणार आहे. हे ज्यावेळेस आपण विश्वास ठेवतो त्यावेळेस कोण याच्यामध्ये सहभागी होऊ शकतात? माझ्याकडे खूप लोकांना वाटतं की माझा विश्वास आहे ईश्वरवरती. विश्वास क्रिया वाचून मेलेल्यासारखा. ज्यावेळेस म्हणतो विश्वास म्हणजे येशू माझ्यासाठी, जगासाठी नाही, माझ्यासाठी या जगात आला. माझं पाप, माझं श्राप, माझं सर्व काही घेऊन येशूने वधस्तंभावरती नेला माझ्यावर. त्याला पुरण्यात आलं, तो मेल्यातून उठला, आज तो जिवंत आहे आणि तो पुन्हा येणार. हा पूर्ण विश्वास आहे. हे असं म्हणून ज्यावेळेस येशूला आपल्या अंतःकरणात ताणारा प्रभू म्हणून स्वीकारतो, त्यांना प्रभूची आज्ञा आहे, माझ्या स्मरणार्थ करा. आणि माझ्या प्रिय, ज्यावेळेस आपण या पवित्र विधीमध्ये सहभागी होतो, आपण निर्गमेचा 12 अध्याय काढूया. निर्गम 12 अध्याय काय होतं? ज्यावेळेस आपण येशूवरती विश्वास, येशूचा स्वीकार करतो, जे परमेश्वराची लेकरं आहे, जे येशूच्या शरीरामध्ये सहभागी होतात, जे येशूच्या रक्ताचं मर्म ओळखतात. माझ्या प्रियानो, ज्यावेळेस इस्रायल देवाचे निवडलेले लोक ज्यावेळेस मिसर देशामध्ये होते, मिसर देश हे जगाचं चिन्ह आहे. आपण ह्या जगात आहोत, लक्ष देऊ नये का? आपण ह्या जगात आहोत, पण जगाचं नाही.
हे आपण विसरता कामा नये. म्हणून येशू पहिल्या वेळामध्ये म्हणतात तुम्ही जगातल्या गोष्टीवर प्रीती करू नका, ते नाश होणारे आहे. डोळ्याची वासना, शरीराची वासना, संसाराविषयीची पुष्पाकी, जगाशी मैत्री देवाबरोबर वैरी करणे. माझ्या प्रिय या ठिकाणी म्हटले, ज्यावेळेस इस्रायल लोक जे देवाचे निवडले लोक होते, त्या मिस्र देशामध्ये त्यांना गुलाम म्हणून ठेवलं होतं. पापामुळं आज आपण गुलामगिरीमध्ये होतो. पण ज्यावेळेस येशूच्या मरणावर आणि पुनरुत्थानावर आपण विश्वास ठेवतो, ते येशूचं रक्त विश्वासाने आपण ग्रहण करतो, परमेश्वर म्हणाला मी त्या मिस्र देशामध्ये मृत्यूचा आत्मा पाठवत आहे. जे जे कुटुंबामध्ये तुम्ही आहे, तुम्ही कुटुंबाच्या मानाने प्रभू श्री ख्रिस्तांना वेळ नाही सगळं सांगायला, 12 तुम्ही वाचा नंतर. परमेश्वराने सांगितलं त्यांना की तुम्ही एक कोकराचं अर्पण करा, त्या कुटुंबामध्ये तुम्ही ते खा. त्या कोकऱ्याचं रक्त घेऊन कपाळपट्टीवरती घरावरती लावा. ज्यावेळेस तो मृत्यूचा आत्मा त्या मिस्र देशामध्ये येईल, प्रभू म्हणतो तो आत्मा ज्या ज्या घरावरती रक्त पाहिजे, त्या कोकऱ्याचं रक्त, त्या त्या घरावरती ते येणार नाही. पण ज्या घरावरती ते रक्ताचं चिन्ह नसेल, त्या तो ओलांडून जाईल. आणि हे येशू ख्रिस्ताने मरणाच्या अगोदर हे भोजन जे केलं, प्रभू भोजन ज्याला आपण म्हणतो, जे आज आपण त्याच्या स्मरणात आपण करतो, तो दिवस ओलांडणचा होता. ज्यावेळेस आज आपण येशूचं शरीर आणि त्या रक्ताचं मर्म ओळखून आपण स्वीकारतो, येशूचं रक्त आपल्या जीवनामध्ये स्वीकारतो, जे निष्कलंक निर्दोष रक्त, त्याच्या बलिदानाच्या द्वारे माझ्या प्रियानं येशूनं एक नवा करार तुमच्याबरोबर माझ्यावर केलेला. पण तुम्हाला माहिती आहे करार कधी पूर्ण होतो? कोण सांगू शकेल ना? जो कोणताही करार असतो, घराचं तुम्ही भाड्याने घेत असाल, करार करता का नाही? बॉन्ड पेपर काय किती किती लोक लागतात करार करायला? कमीत कमी 2 जण लागतात किंवा अधिक. येशूने करार तो केलेला आहे, सही केलेली आहे त्याच्या रक्तामध्ये. ज्यावेळेस आपण म्हणतो होय प्रभू, त्याच करार आपल्या जीवनामध्ये पूर्ण दिसतो. मृत्यूची सत्ता, मृत्यूचं राज्य आपल्या जीवनावर चालत नाही. हालेलुया. माझ्या प्रियाने प्रभू येशू ख्रिस्त म्हणून आपण, मी तुम्हाला फक्त वाचू दाखवतो, निर्गम 12 मध्ये आपण काही वचन फक्त वाचू. 7वं वचन बघा, पटकन वाचूया. ज्या घरात त्याचे मांस खायचे असेल, त्या घराच्या दोन्ही दार बाहेरना व चौकटीच्या कपाळपट्टीला त्याचे काही रक्त लावावे. 12, 13 आणि 14. कारण या रात्री मिस्र देशात फिरून त्यातील मनुष्य पशु या सर्वांचे प्रथम जन्मलेले मी मारून टाकेन आणि मी मिस्र देशातील सर्व देवांचे शासन करेन. मी परमेश्वर आहे. आणि ज्या घरात तुम्ही असाल त्या घरात ते रक्त तुमच्या करता खून असेल. रक्त पाहिजे तेव्हा मी तुम्हाला ओलांडून जाईल. मिस्र देशाच्या लोकांना मी मारेन, तेव्हा तुमच्यावर अनर्थ येणार नाही, तुमचा नाश होणार नाही. हा दिवस तुम्हाला स्मारकात दाखल होईल. या दिवशी तुम्ही परमेश्वरासाठी मेळाभरून सण पाळावा. पिढ्यानपिढ्या अगदी कायमचा विधी समजून हा सण तुम्ही पाळावा. माझ्या प्रिय ही प्रभूची तुम्हाला आणि मला मंडळीला दिलेलं, प्रत्येक विश्वासाने दिलेली ही आज्ञा आहे. म्हणून माझ्या प्रियनो, आपण प्रत्येक परमेश्वराच्या मंडळीमध्ये ह्या पवित्र विधीचा मान राखला जातो. आज माझं तुम्हाला उद्देशन हेच आहे. इथून पुढं मी ज्यावेळेस भाकर येतं, माझी प्रार्थना नेहमी प्रभूदानीच असते. प्रभू, तू या जगात आलंस, एकही पाप केलं नाहीस. ज्यावेळेस येशू मेला, पाप, मृत्यू आणि सैतानाला हरवलं.
येशूला नेहमी म्हणतो, प्रभू तुझी भाकर, तुझं शरीर स्वीकारत असताना तुझं गुणधर्म, तुझं चारित्र्य, तुझी पवित्रता माझ्यामध्ये होती. प्रभू ज्यावेळेस मी त्या रक्तामध्ये सहभागी होतो, येशू जे तुझं रक्त माझ्यासाठी सांडलं गेलं, त्याच रक्ताच्या द्वारे प्रभू आज मी तुला होय म्हणतो, इथून पुढे माझ्यासाठी नाही तर मी तुझ्यासाठी जगेन. माझ्या प्रियनो, आपण सहभागी त्या या पवित्र विधीमध्ये होत असताना हे आपलं समर्पण आहे. आजपर्यंत प्रभू मी तुझ्यावर चालू, इथून पुढचं आयुष्य. बंधू मला वर्षीमध्ये काय म्हणाले? पौल म्हणतो, जगणं हे ख्रिस्त, मरण मेरा हे लाभ आहे. ज्यावेळेस आपण या पवित्र विधीमध्ये सहभागी होतो, आपण स्वला मरतो आणि प्रभूसाठी जगतो.